श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार. या दिवशी आलेली आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी जयंती आणि अमावस्या या तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, शनिदेवांचा या दिवशी जन्म झाला म्हणून या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवांची पूजा उपासना केली जाते आणि काही व्रत देखील केले जातात आणि उपाय देखील केले जातात. त्याचबरोबर अमावस्या तिथी देखील आहे आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितृदेवांची पूजा अर्चा करत असतो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली माहिती सांगणार आहे. तर घरात आपल्याला चुकूनही या ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्या चुकूनही खायच्या नाही. ह्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल आणि घरामध्ये संकट, गरिबी, दारिद्र्य निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला ही चूक उद्याच्या दिवशी करायची नाही. तर पहा, अशी कोणती भाजी आहे तर ती आपल्याला चुकूनही अमावस्येच्या दिवशी खायची नाही. तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पहा, अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे. त्यामुळे या दिवशी खूप विशेष असं महत्त्व या तिथीला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे पहा, आपल्याला हे जे पदार्थ आहेत, ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या खाणं टाळायचं आहे. अशा विशिष्ट तिथींना जर आपण अशा काही चुका टाळल्या तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट, अडचणी येत नाही. तर पहा, शनी जयंती ही शनिदेवांना समर्पित आहे आणि शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि जी व्यक्ती चांगले कर्म करते तिला चांगले फळ ते प्राप्त करून देतात आणि जी व्यक्ती वाईट कर्म करते तिला वाईट कर्माची फळं ही शनिदेव देत असतात. तर पहा, त्यामुळेच आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. तर अमावस्येचा दिवस आहे आणि अमावस्येचा दिवस जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट देखील आहे. चांगले काम करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला मानला जातो, परंतु वाईट काम करणाऱ्यांसाठी हा दिवस वाईट मानला जातो. जे व्यक्ती तांत्रिक क्रिया करतात त्या व्यक्ती अमावस्येच्या दिवशी त्यांच्या शत्रूवर काही ना काही तांत्रिक क्रिया करत असतात. ह्याच तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या काही पदार्थांमधून केल्या जातात आणि त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या दिवशी शनी जयंती आहे, गुरुवार आहे आणि अमावस्या देखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही. हा तुम्ही म्हणता आज बुधवार आहे, तर हा जो बुधवार आहे ह्या बुधवारच्या संध्याकाळपासूनच ही अमावस्या चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला बुधवारी सुद्धा मांसाहार हा करायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी वांग्याची भाजी देखील खाल्ली जात नाही. त्याचबरोबर सर्वांनाच लाल भोपळा हा माहीत असेल. हा लाल भोपळा देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरामध्ये करायचा नाही किंवा खायचा देखील नाही. लाल भोपळ्याला डांगर देखील म्हटलं जातं आणि आपल्याकडून चुकून जरी हे डांगर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कापलं जातं, वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे डांगर जर आपण अमावस्येच्या दिवशी खाल्लं तर त्याचे परिणाम हे आपल्या ग्रहांवर होतात. आपले ग्रह हे कमकुवत होतात. त्यामुळे आपल्याला नेहमी अपयश येत असतं. कोणतंही काम करायला गेलो की त्या कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी निर्माण होते. बरोबर, कोबी देखील आपल्याला या दिवशी खायचा नाही. कोबीची भाजी खाणं देखील या दिवशी वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी जमिनीमध्ये ज्या भाज्या येतात म्हणजेच काय तर मुळा असेल, बीट असेल, गाजर असेल तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपल्याला खायच्या नाही. कांदा, लसूण यासारखे तामसिक पदार्थ देखील आपल्याला या दिवशी खायचे नाही. यानंतरची जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती प्रत्येक अमावस्येला आपल्याला खाणं टाळायचं आहे. ही वस्तू पांढऱ्या कलरची असते. पांढऱ्या कलरची मिठाई जी असते
किंवा पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही सेवन करायचा नाही. कारण या पदार्थामधून ज्या पांढऱ्या कलरचे पदार्थ असतात या पदार्थामधून तांत्रिक क्रिया ह्या केल्या जातात आणि जी व्यक्ती आपली दुश्मन आहे परंतु आपल्याला जाणून देत नाही तर अशी व्यक्ती आपल्याला या दिवशी अशा काही वस्तू देऊ शकते. त्यामुळे बघा, तुम्हाला या दिवशी एखादी अनोळखी व्यक्ती असेल तिने जरी तुम्हाला ही पदार्थ आणून दिले किंवा तुमचे शेजारी पाजारी असतील किंवा तुमचे शत्रूही असतील परंतु तुम्हाला माहीत नसतील, गुपित शत्रू असतील आणि ते तुम्हाला ह्या वस्तू जर खायला देत असतील तर तुम्ही या दिवशी चुकूनही या वस्तू खाऊ नका. या वस्तूमधून आपल्यावरती तांत्रिक क्रिया ही केली जाते. आपण स्वतःच नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जे आहेत त्यांना ह्या वस्तू खायला द्यायच्या नाही किंवा कुणी दिल्या तर त्या तुम्ही खायला देऊ नका. अगदी तुमच्या शेजारच्यांनी तुम्हाला खीर जरी आणून दिली तरी त्या पदार्थातून सुद्धा तुमच्यावरती तांत्रिक क्रिया ही होऊ शकते. त्यामुळे अशी ही खीर सुद्धा आपल्याला खायची नाही. याचं कारण असं आहे की पांढऱ्या कलरच्या ज्या मिठाई आहे किंवा पांढऱ्या कलरचे जे पदार्थ आहेत त्यामधून तांत्रिक क्रिया ह्या लवकरात लवकर केल्या जातात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमच्या टेरेसवर किंवा मग तुमच्या घराच्या शेजारी एखादी अनोळखी वस्तू जर तुम्हाला पडलेली दिसेल तर त्या वस्तूला तुम्हाला हात लावायचा नाही. ही वस्तू तुम्हाला काठीने सारून साईडला फेकायची आहे परंतु तिला तुम्हाला स्पर्श करायचा नाही. ही वस्तू लिंबू असू शकते किंवा नारळ असू शकते, कोणतीही प्रकारची वस्तू असू शकते. जी वस्तू तुमची नाही परंतु तुमच्या घरापाशी किंवा तुमच्या घराच्या जवळ येऊन पडलेली आहे तर त्या वस्तूला चुकूनही आपण हात लावायचा नाही. बऱ्याच घरामध्ये तुम्ही असं देखील पाहिलं असेल की अमावस्या तिथी आली की एक व्यक्ती अशी असते की तिला त्रास व्हायला सुरुवात होतो. जसं की त्या व्यक्तीचं अचानक डोकं दुखायला लागतं किंवा मग तिचे हातपाय जड पडतात किंवा त्या व्यक्तीला अचानक काही ना काही झटके हे यायला लागतात. त्या व्यक्तींवरती तांत्रिक क्रिया ही झालेली असते. त्यामुळे हा त्रास जो आहे तर तो त्यांना अमावस्यालाच होत असतो. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही एखाद्या व्यक्तीबरोबर भांडण करायचं नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून त्रास होत असेल तर त्या व्यक्तीपासून 4 फूट लांबच राहायचं. ज्या व्यक्तीबरोबर आपली भांडणं होतात, आपले शत्रू असतात, त्या व्यक्तींना आपलं चांगलं झालेलं देखवत नाही. मग ते अशा वेळेस आपल्यावरती काही तांत्रिक क्रिया ह्या करू शकतात. यामुळे तुम्हाला त्या लोकांपासून दूरच राहायचं आहे. तर पहा, या पद्धतीने तुम्हाला ह्या अशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही जर अमावस्येच्या दिवशी पाळल्या तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी येणार नाही. चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.